परभणीमध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भीक मागू आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय की गल्ल्या गल्ल्यांमध्ये हे कर्मचारी जे आहेत ते भीक मागू आंदोलन करतात। या ठिकाणी त्यांनी काही पैसे देखील गोळा केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। ही वेळ का आली आहे? आमचा 5 महिन्यापासून पगार नाही आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून शासनाला वाढीव अनुदान मागत आहोत, पण शासन त्याच्यावर काही दखल घेत नाही। त्यामुळे नाईलाजाने आज आम्हाला भीक मागो मोर्चा काढण्यात आलेला आहे। कारण 5 महिन्यापासून पगार नसल्यामुळे आमची जगण्याची व्यवस्था फार खराब आहे। आमच्या मुलाची फीस भरल्या नसल्यामुळे शाळेमध्ये त्याला येऊ देत नाहीत, किराणावाला किराणा देत नाही। आम्ही मराठी आत्महत्या करण्याची वेळ आली। आता आमची शक्ती संपली। आता आज तर आम्ही भीक मागू आंदोलन करणार, उद्या मुंडन करणार आणि आम्ही कोणत्याही तळावर जाऊ शकतो। किती दिवसापासून आंदोलन सुरू आहे? किती दिवस आंदोलन सुरू राहणार? आम्ही दिनांक 10 तारखेपासून आंदोलन चालू आहे। जोपर्यंत आमच्या वाढीव अनुदान मिळत नाही, आम्हाला पगार होत नाही, पगाराचा वाढीव अनुदान दिल्यामुळे आणि जे जीएसटीचा जो थकीत रक्कम आहे ती दिल्याशिवाय आम्ही अनुदान माघार घेतलेला नाही। कारण का की आमच्या लेकराबाळाची उपासमारीची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यासारखी कर्मचाऱ्याला आत्महत्येची वेळ आलेली आहे। कर्मचारी वेठबिगाराचं काम करून जीवन जगत आहेत, हालाकीचं जीवन जगणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत। म्हणून आम्ही भीक मागलेत आहोत आणि हे भीक मागून आम्ही शासनाला देणार आहोत। आपल्यासोबत आजी पण आहेत। आजी, काय काम करता तुम्ही? नगरपालिका झाडून काढतात। काढून काढतात। किती महिने झाले पगार झाला नाही? 5 महिने झाला पगार नाही आम्हाला। काय काय परिस्थिती ओढवली आता? घर कसं चालवताय? काहीच चला ना, काहीच नाही। भीक मागायची वेळ आली आम्हाला। बरं, हा, पण ऐकल का शासन? ऐकल तुम्हाला असं वाटतं? ऐकावंच लागल, ऐकत कसं नाही। आपण बघतोय आणखीन काही आहेत। काय मागण्या काय ऐकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आता पुढचे आमच्या पाऊल पुढचा राहील काय आहे तर मागण्या काय काय? मागण्या वाढीव अनुदान एकच मागणी आता आम्हाला आहे, वाढीव अनुदानाची। पण बघतोय की हे सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, जे साफसफाई कामगार असतील, त्याचबरोबर इतर जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं भीक मागू आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आणि वेतन मिळालं नसल्यामुळं त्यांच्यावर वेळ आली असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं। त्यामुळं हे आंदोलन आणखीन केले जाते। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।